ओल्या हरभऱ्याची आमटी एकदम चविष्ट लागते आणि तितकीच करायलाही सोपी आहे. ओल्या हरभऱ्याचे फायदे अनेक आहेत. यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आहे. त्यामुळे सीझनमध्ये ओल्या हरभऱ्याचं सेवन नक्की करा. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी ओला हरभरा घेतलेला आहे. तो आपणाला भाजायचा आहे. त्याचा वास तुरट असतो, त्यामुळे आपल्याला हरभरा प्रथम भाजून घ्यायचा आहे आणि अगोदर तेल न घालता आपल्याला हरभरा भाजायचा आहे, कारण तेल जर घातलं तर हरभरा उडतो. प्रथम थोडंसं तेल न घालता हरभरा भाजून घ्यायचा. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेलात छान असा भाजून घ्यायचा, म्हणजे तुरट वास येत नाही आणि भाजीही लवकर शिजते. इथे तुम्ही बघू शकता हरभरा छान असा भाजलेला आहे आणि याला छान असे डागही पडलेले आहेत. आता काय करायचं आहे तर आपल्याला हा हरभरा थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे. इथे मी स्मॅशरच्या मदतीने हरभरा स्मॅश करून घेत आहे. हरभरा जास्तही स्मॅश करायचा नाही, तो हरभरा अर्धा झाला पाहिजे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अर्धा कच्चाच तो आपल्याला स्मॅश करायचा आहे. आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला आमटी करायची आहे. त्यासाठी 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झाले की पाव चमचा मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे छान असे तडतडलेले आहेत. यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत. इथे मी थोडासा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि लसूण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. इथे लसूण सोनेरी रंगापर्यंत परतून झालेला आहे. यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि तो छान असा परतून घेऊया. सोनेरी रंगापर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे कढीपत्त्याची 5-6 पाने घालूया आणि तीही तेलामध्ये परतून घेऊया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ती चांगली तेलात परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट तेलामध्ये छान अशी परतून आपण घेतलेली आहे. आता यामध्ये आपण अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि तोही छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो तेलामध्ये स्मॅश होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि याला पुन्हा आपण परतून घेणार आहोत. इथे टोमॅटो चांगला परतून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि 2 चमचे लाल तिखट घालणार आहोत. आता हे सर्व मसाले आपणाला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. झटपट रेसिपी आहे, पटकन होते, चपातीबरोबर छान लागते, भाकरीबरोबरही छान लागते. वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि ती मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. मसाला खाली लागू नये यासाठी इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि या पाण्यामध्ये हा मसाला तेल सुटेपर्यंत आपणाला छान असा भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा धना जिरे पूड घालणार आहोत आणि तीही या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. तेल छान सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण भाजलेले ओले हरभरे घालणार आहोत आणि ते मसाल्याबरोबर परतून घेणार आहोत. भाजलेला ओला हरभरा आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला आमटी जशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. इथे मी 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आणि याला आता आपण मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी काढू. यासाठी यावरती झाकण ठेवूया. झाकण ओपन करून बघूया. याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. टोमॅटोमध्ये किंचित मीठ घातलं होतं, हे लक्षात ठेवून मीठ आपल्याला घालायचं आहे. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घालणार आहोत. इथे मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि झाकण लावून याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत.
7 मिनिटानंतर झाकण ओपन करून बघूया. याला छान असं उकळी आलेली आहे किंवा हे छान असं शिजलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे. आपली छान अशी ओल्या हरभऱ्याची आमटी इथे तयार झालेली आहे. हिवाळ्यात हरभरे खूप येतात, त्यामुळे बरेच प्रकार याचे होऊ शकतात. हरभरा भात, हरभरा कटलेट, हरभऱ्याची आमटी, हरभऱ्याच्या पाण्याची ही भाजी केली जाते. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.